प्रेमात पडल देवा तुला नारळ फोडल सरस्वती माझ्या प्रेमात पडल देवा तुला नारळ फोडल माझ्या नात सांग कधी हे जुडल तिच्या माझ्या नात सांग कधी हे जुडल सरस्वती माझ्या प्रेमात पडल देवा तुला नारळ फोडल सरस्वती माझ्या प्रेमात पडल देवा तुला नारळ फोडल। मित्रांनो, आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल म्हटलं आहे ते सर्व तुम्हाला खाली मिळून जाईल। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर परत ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून आपण जो बीट मॉड्यूल आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ऍड करायचं आहे। सिंपली असं प्रकारे इथून हा बीट मॉड्यूल ते ऍड केल्यानंतर रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 9.6 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं बीट मॉड्यूलवरती खाली थोडे इथे स्क्रोल करायचं इथून एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ऍड होऊन जाईल। आता तुम्हाला इथे काय करायचं, हा जो बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करायचं। ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिले आहे तिथून बघू शकाल की 34 बीट आहेत। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, इथून जे आपण बीट आहे इथून स्प्लिट करून घ्यायचं जसं इथे मी सांगतो तशा प्रकारे। तर ह्या व्हिडिओमधले जे बीट आहे आपल्याला चेंज होत जातील अशा प्रकारे। तर जेथून चेंज होतील तिथून हा जो बीट मॉड आहे इथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट बघायची आपली कुठे चेंज होते ते आपली बीट अशा इथून चेंज होत आहे। तर इथे पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट बघायची कुठे इथे चेंज होते इथून स्प्लिट करा। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तिथून कट करत न्यायचा। कट केल्यानंतर आता हे जे वेगवेगळे भाग होतील अशा प्रकारे त्यामध्ये इथून फोटो ॲड करायचे। फोटो ॲड करण्यासाठी हा जो वेगळा भाग झाला आहे पहिला त्यावरती क्लिक करायचं आहे। खाली इथे थोडं स्क्रोल करायचं तुम्हाला रिप्लेचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा। अशा प्रकारे 2 बटन सेट करायचं आहे। अशा प्रकारे प्रत्येक बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचे शेवटच्या बीट मार्कपर्यंत। इथून फोटो ॲड केल्यानंतर सिंपली पहिल्यांदा जो इथून बॅक करायचं आणि इथे तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे इमोजी पेन जे दिले इथून ॲड करायची जी लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। तर मी काय करतो आता इथून सर्व फोटो बीट नावासह इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। तर इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो बीट नावासह इथून स्प्लिट करून घेतले। त्याच्यानंतर सिंपली आपल्याला काय करायचं, हा जो आपला आहे ना 14 सेकंदात त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्याच्या येत आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल डुप्लिकेटचा, सिंपली त्यावरती क्लिक करायचं। जो डुप्लिकेट फोटो होईल त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली पुन्हा एक ऑप्शन मिळून जाईल ओव्हरलेचा, त्यावरती क्लिक करायचा। हा जो ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे ते आपल्या खाली येईल। खाली आल्यानंतर हा जो फोटो आहे ना बरोबर जो आपला सेम टू सेम इथला फोटो आहे त्या फोटोला अशा ठेवायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर हीच प्रोसेस आपल्याला आहे ना 16 सेकंदाची इथल्या फोटोला करायची आणि सिंपली 18 सेकंदाच्या इथून अशा वेळी इथून फोटो ॲड करून घ्यायचे। त्याच्यानंतर सिंपली आपल्याला आता काय करायचं, पहिल्यांदा जो यायचं आहे हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। खाली तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टो राईटचा इथून सिलेक्ट करायचा आहे। हाच इफेक्ट आपल्याला काय करायचं आहे इथपर्यंत आणायचा। हा जो आपला आहे ना 6 सेकंदाचा तिथला फोटो आहे त्याच्या म्हणजे पहिल्या फोटोपासून 6 सेकंदाच्या फोटोपर्यंत हा जो डिस्टो राईटचा इथून फोटो इथून सिलेक्ट करायचा। अशा प्रकारे सर्व फोटोंना इथून कॉम्बोमध्ये मिळून जाईल। इथून हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर हा जो आपला 7 सेकंदाचा तिथला फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि इथून मग खाली 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथून मग इंच ऑप्शनमध्ये यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचा इथून सिलेक्ट करायचा आहे। आता हा फोटोला इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना कॉम्बोमधला प्लांटमा 1चा इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लांटमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच 3 प्लेट्स 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला 3 प्लेट्स 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्याला आहे ना 3 प्लेट 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला 3 प्लेट 2चा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला सिंपली आपल्याला काय करायचं, हा जो ओव्हरलेमधला फोटो ॲड केला आहे ना त्या फोटोला इथून इफेक्ट ॲड करायचा। म्हणजे तुम्ही बघू शकाल की ओव्हरलेच्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं, कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळेल 3D कार 6चा इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधला रॉक व्हर्टिकल इथे सिलेक्ट करायचा आहे।
पुन्हा हा जो उरलेचा मधला फोटो ॲड केला आहे त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे. त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला 3D कार 5चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला रॉक होरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमधला आपल्याला 3D कार 3चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला सिम्पली डिस्टोराइट इफेक्ट इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना सिम्पली कॉम्बोमधलाच 3 प्लेट 1चा इथून एक सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला कॉम्बोमधलाच 3 प्लेट 2चा इथून एक सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच 3D कार 6चा जो फेड इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्या एन्व्ह्यूट यायचं आहे. पहिल्या एन्व्ह्यूट आल्यानंतर इथं तुम्हाला बॅक करायचं इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरचं क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक करून इथं तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा इथून हा सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ तसे पहिल्या फोटोपासून हा जो आपला 6 सेकंद तिथला फोटो त्या फोटोला न्यायची ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड येते डाट ठेवायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना सिम्पली 14 सेकंदाचे तिथला फोटो तिथे यायचे. पुन्हा आपल्या व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जायचं सेक नावचं इथून सिलेक्ट करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 14 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. हे आपले स्पीड इथे 10 ठेवायचं इंटेन्सिटी 10 बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ऑल व्हिडिओचा जो ऑप्शन आहे इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये इथं तुम्हाला आहे ना लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल बाय द फायरप्लेस इथून हा जो व्हिडिओ आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचं जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.